मध्ये मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महा-डी-बी-टीवरून आपण स्कॉलरशिप फॉर्म कसा भरू शकतो हे आज आपण पाहणार आहोत। तर तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर, कमेंट करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। तर मित्रांनो, मी तुम्हाला वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, त्या वेबसाईटवरती यायचं आहे। त्या वेबसाईटवर आल्यानंतर राईट साईडला तुम्हाला दिसेल न्यू रजिस्ट्रेशन ॲप्लिकेंट, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही पाहत असाल ॲप्लिकेंट नेम हे तुम्ही आधारनुसार तिथे टाकायचं आहे, जेणेकरून आपल्याला आधार ऑथेंटिकेशन करायला काही प्रॉब्लेम येणार नाही। तर चला आता आपण आधारप्रमाणे नाव आपलं टाकून घेऊ। आधारप्रमाणे नाव टाकल्यानंतर मित्रांनो, आता तुम्हाला युजर नेम तयार करायचा आहे। तर युजर नेम तुम्ही सिंपली तुमच्या नावाच्या नुसार तुम्ही कोणताही युजर नेम तुम्ही ठेवू शकता, जो सुटेबल असेल ते तसं तुम्हाला एरर देईल। जर जो ऑलरेडी नसेल तर तो असा आपल्याला युजर नेम तिथे ठेवायचा आहे। तर युजर नेमसाठी तुमचं नाव आणि 1 2 3 वगैरे असं काही टाकून तुम्ही युजर नेम तयार करू शकता। फक्त तो जो युजर नेम तयार कराल तो युजर नेम आपल्याला लास्टपर्यंत लागणार आहे, तर तो आपण एकदा नोट डाऊन करून ठेवायचा आहे। आणि पासवर्ड असा ठेवा की आपल्याला पासवर्ड तो कधी आठवता येईल। तर पासवर्ड आणि युजर नेम तयार केल्यानंतर खाली तुम्हाला ईमेल आय डी टाकायचा आहे आणि ईमेल आय डी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। ईमेल आय डी व्हेरीफाय म्हणजे तुमचा ईमेल आय डी एंटर करून ईमेल आय डी वरती एक OTP जाईल, तो OTP इथं एंटर करून तो व्हेरीफाय करायचा आहे, जेणेकरून ईमेल आय डी आपल्या महा-डी-बी-टीची लिंक होऊन जाईल। तर आता मी ईमेल आय डी टाकून ईमेल आय डीवरती OTP गेलेला आहे तो एंटर करून घेतो। हे पहा, ईमेल आय डीवरती एक OTP गेलेला आहे, तसं पॉपअप येईल, तिथेसाठी ओके करा। त्याच्यानंतर इथं तुम्हाला OTP एंटर करण्यासाठी विचारतील, तर तुम्ही चेक करा तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये तुमच्या ईमेलला OTP आला असेल, तो इथे एंटर करून घ्या आणि सिम्पली ईमेल व्हेरीफाय करून घ्या। ईमेल व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला इथं सक्सेसफुल झाला करून मेसेज येईल, त्याच्यानंतर त्याच्यावरती ओके क्लिक करा। त्याच्यानंतर आता इथे तुम्हाला मोबाईल नंबर तुमचा टाकून घ्यायचा आहे आणि मोबाईल नंबर तुमचा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुमचा मोबाईल महा-डी-बी-टीशी लिंक होऊन जाईल। तर सिम्पली मोबाईल नंबर एंटर केला, त्याच्यानंतर गेट OTP वरती क्लिक करायचं आहे। OTP आणि मोबाईल व्हेरिफिकेशन नंबरवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सक्सेसफुल तुमचा OTP जाईल असा तुम्हाला पॉपअप पण होईल। त्याच्यानंतर सक्सेसफुल OTP गेलेला आहे, ओके क्लिक करा। ओकेवरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला OTP आता टाकून घ्यायचा आहे, जो तुमच्या नंबरवरती जो OTP येईल तो OTP टाकून घ्या। तो OTP टाकून घेतल्यानंतर व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तिथं कॅप्चा दिसत असेल तो कॅप्चा इथं एंटर करून घ्या, जो कॅप्चा असेल तो इथे मी एंटर करून घेतो। सिम्पली रजिस्टर बटनवरती क्लिक करायचं आहे। रजिस्ट्रेशन बटनवरती क्लिक केल्यानंतर आपला युजर नेम आणि पासवर्ड तयार झालेला आहे। तर आता युजर नेम आणि पासवर्ड एंटर करून तुम्ही इथं महा-डी-बी-टीमध्ये लॉग इन होऊन जा। तर आता मी युजर नेम आणि पासवर्ड टाकून महा-डी-बी-टीमध्ये लॉग इन होतो। युजर नेम आणि पासवर्ड टाकून झालेला आहे, आता मी इथे कॅप्चा एंटर करून घेतो। कॅप्चा एंटर करून घेतल्यानंतर लॉग इन हिअरवरती क्लिक करायचं आहे। आता लॉग इन होऊन जाईल। आता आपल्याला आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे, म्हणजे आधारने व्हेरीफाय करायचं आहे आपल्याला। त्यासाठी आपल्याकडे आधार आहे का विचारत आहे, तर येस वरती क्लिक करायचं आहे, डू यू हॅव आधार नंबर। तर आता मी आधार नंबरवरती क्लिक करतो, येस करतो आणि आधार नंबर इथं एंटर करून घेतो। आपला आधार नंबर ठीक प्रमाणे टाकायचा आहे, जसा आधार नंबर असेल तसा। त्याच्यानंतर OTP किंवा बायोमेट्रिकने व्हेरीफाय करायचं आहे। तर OTPवरती सिम्पली OTPवरती क्लिक करायचं आहे आणि आय ॲग्री केल्यानंतर सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे। सेंड OTP म्हणजे जे आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक असेल त्या आधारच्या नंबरला एक OTP जाईल, त्यानुसार तुम्ही इथं OTP एंटर करून ऑथेंटिकेट करायचं आहे। आता इथे आधारवरती OTP गेलेला आहे, तो OTP इथं एंटर करतो आणि व्हेरीफाय OTPवरती क्लिक करतो। आता आधार व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे, ओकेवरती क्लिक करतो। ओकेवरती क्लिक केल्यानंतर परत तुम्ही लॉग आउट होऊन जाल, परत तुम्हाला लॉग इन करण्यासाठी विचारत जाईल। तर आता परत तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड टाकून तुम्ही परत लॉग इन होऊन जायचं आहे महा-डी-बी-टीमध्ये। तर आता युजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा एंटर करून मी लॉग इन हिअरवरती क्लिक करतो परत। तर लॉग इन झाल्यानंतर परत तुम्हाला प्रोफाईल जनरेट करायची आहे। तर होमच्या खाली प्रोफाईल आहे, प्रोफाईलवरती क्लिक करा
आता तुमची संपूर्ण माहिती जी आधारची जी डिटेल्स होती ते ॲटोमॅटिकली तुम्हाला इथं दिसत असेल, जे आधारवरून तुम्ही त्या महाडीबीटीमध्ये लिंक झालेले. आता तुम्हाला ॲज पर SSC मार्कशीटमध्ये जसं नाव असेल किंवा LCवर जसं स्कूलचं नाव असेल तसं तुम्हाला इथं आता नाव टाकून घ्यायचं आहे तुमचं, ॲप्लिकंट नेम. तर आता ॲप्लिकंट नेम मी 10वीच्या मार्कशीटवरती जसं आहे तसं टाकून घेतो. त्याच्यानंतर पॅरेंट्सचा मोबाईल नंबर इथं एंटर करायचा आहे, म्हणजे तुमचे मम्मी किंवा पप्पा यांचा मोबाईल नंबर किंवा तुम्हाला जे सांभाळत असतील त्यांचा मोबाईल नंबर इथं एंटर करून घ्यायचा आहे. आता ॲप्लिकंट मॅरिड आहे अनमॅरिड आहे काय आहे ते इथे तुम्हाला करून घ्यायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही रिलिजन कोणतं आहे तुमचं, हिंदू मुस्लिम असाल ते चूज करा. त्याच्यानंतर खाली यायचं आहे कास्ट डिटेल्सवरती आता आपल्याला यायचं आहे. रिलिजन हिंदू आपण करून घेतलेला आहे. सिम्पली खाली आलो, कास्ट डिटेल्सवरती आता क्लिक करायचं आहे. कॅटेगरी, कास्ट कॅटेगरीवरती क्लिक करायचं आहे. कास्ट कॅटेगरीवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तुमची जी कास्ट असेल ती कास्ट इथे एंटर करून घ्यायची आहे. ओपन असेल तर जनरल, अदरवाईज OBC SC जे असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर आता इन्कम डिटेल्स. आता इन्कम डिटेल्स म्हणजे इन्कम प्रूफ तुम्हाला कंपल्सरी काढावा लागेल. तहसीलदारचा जो इन्कम प्रूफ असेल तो तुम्हाला 1 वर्षाचा किंवा 3 वर्षाचा तो कंपल्सरी आहे, तो तुम्हाला काढावाच लागेल. तर आता तहसीलदारने जो इन्कम प्रूफ दिला असेल तो जो कसा असेल त्याचं सॅम्पल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दाखवेन. त्या पद्धतीने तुम्हाला उत्पन्न दाखला तहसीलदारचा काढावा लागेल. आता तहसीलदारचा इन्कम किती दिलेला आहे आपल्याला 1 वर्षाचा तो इथं एंटर करून घ्या. तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट आहे का असं विचारतं आहे, तर तिथं येस किंवा नो आहे, तर तिथं येस करावं लागेल तुम्हाला, कंपल्सरी आहे. तर येस करायचं आहे तिथे. येस केल्यानंतर तुम्ही आपल्यासारखा करून काढला असेल तर येस करा, अदरवाईज नो करा आणि पुढे जाऊन इन्कम सर्टिफिकेट तर नंबर टाकून घ्या. आता इन्कम सर्टिफिकेट नंबर इथं विचारत आहे. इन्कम सर्टिफिकेट नंबर कोणता असतो तेही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फोटोमध्ये हायलाईट करून देईन. त्याच्यानंतर तो इन्कम सर्टिफिकेट कोणी दिला आहे तो इथं चेक करा. तहसीलदार, नायब तहसीलदार याचं चेक करायचं आहे. त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट चूज फाईल करून तुम्हाला इथं इन्कम सर्टिफिकेटची PDF किंवा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. तो चूज फाईल करून तुमच्या कम्प्युटरमधून घ्यायचा आहे. आणि तो इन्कम सर्टिफिकेट कसा असेल तर हे तुम्हाला इथं दिसत असेल इन्कम सर्टिफिकेट, हे असं इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला काढावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट कोणत्या डेटला इश्यू केलेलं आहे तहसीलदारने ते तुम्हाला इथं डेट चूज करायचे आहे किंवा डेट टाकायची आहे. आता आपला इन्कम सर्टिफिकेट अपलोड करून झालेला आहे. आता आपल्याला डोमासाईल सर्टिफिकेट कंपल्सरी अपलोड करायचं आहे. तर इथं तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट महाराष्ट्रातला रहिवासी किंवा कर्नाटक बॉर्डरवरचा हात काही असेल तर येस करा. त्याच्यानंतर तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट आहे का, येस केलेलं आहे. त्याच्यानंतर आता रिलेशन टाईप म्हणजे तुमच्या स्वतःचं डोमासाईल सर्टिफिकेट आहे या वडिलांचं आहे किंवा भावाचं आहे हे तुम्ही टाकायचं आहे. सेल्फचं असेल तर स्वतःचं सेल्फ घ्या. त्याच्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट दिसत असेल इथं, डोमासाईल सर्टिफिकेट नंबर इथं एंटर करून घ्या. त्याच्यानंतर ॲप्लिकंट नेम म्हणजे कुणाच्या नावे तुम्ही डोमासाईल सर्टिफिकेट अप्लाय केलेलं होतं किंवा डोमासाईल सर्टिफिकेट कुणाच्या नावे आहे ते इथं त्याचं नाव बरोबर व्हेरीफाय करून चेक करून इथं नाव टाकून घ्यायचं आहे सेम न चुकता. त्याच्यानंतर इश्यू अथॉरिटी आता कोणी दिलेला आहे ते एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटनं दिलेला आहे किंवा नायब तहसीलदार सब डिव्हिजनल ऑफिसर तर कोण दिले असेल तर ते इथं एंटर करून घ्यायचं आहे. आणि नंतर परत डोमासाईल सर्टिफिकेटमध्ये आपल्याला अपलोड करून घ्यायचं PDF त्याची डोमासाईलवरती क्लिक करायचं आहे. सक्सेसफुल डोमासाईल अपलोड झालेला आहे ते तुम्ही इथून व्ह्यू करू शकता. डोमासाईल कशा प्रकारे असतात हे तुम्हाला इथं दिसून येईल. तर ह्या पद्धतीने डोमासाईल असणार आहे. त्याच्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेटची इश्यू डेट काय आहे ते इश्यू डेट तुम्हाला इथं कोणत्या महिन्यात दिलेलं आहे ते तुम्हाला इथं एंटर करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता पर्सनल इलिजिबिलिटी डिटेल्समध्ये तुम्ही सॅलरीड आहात का नाही, डिसेबिलिटी असेल तर येस नो करा. त्याच्यानंतर तुमचा आधार बँकेला लिंक आहे का हे विचारतं इथं, तर येस करायचं आहे. त्याच्यावरती नो केलं तर तुमचं आधार नो आहे म्हणजे तुमचं अकाउंट लिंक नाही आधारच्या असं ते होईल. त्यासाठी तुम्ही इथं येसच करायचं आहे. तर इथं मी येस करून घेतो. त्याच्यानंतर आता तुम्हाला बँकेचे डिटेल्स द्यायचे आहेत म्हणजे जे आधारला बँक सीडिंग आहे. थोडक्यात DBT पूर्ण पैसे DBTच्या मार्फत देत असते. त्या तुम्ही पहिल्यांदा आधार सीडिंग आहे का आपला याच्यापूर्वी एक व्हिडिओ आलेला आहे तो व्हिडिओ आपण बघा. आधार सीडिंग कसं चेक करायचं आणि तो अकाउंट नंबर इथं तुम्हाला द्यायचा आहे. अकाउंट नंबर दिल्यानंतर त्याचा IFSC कोड टाकायचा आहे.
IFSC कोड टाकल्यानंतर साईटला एक क्लिक करा, त्याची ब्रँच कोणती आहे ती तुम्हाला इथं शो होऊन जाईल. त्याच्यानंतर सगळं मॅच असेल तर यस बटनवरती सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे आणि ही पूर्ण प्रोफाईल तुम्हाला सेव्ह करायची आहे. एकदा परत चेक करा तुमचं काय डिटेल्स चुकलेले आहे का, जेणेकरून आपल्याला परत करेक्शन करण्यास त्रास होऊ नये. ठीक आहे. तर आता इथं सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला इथं तुमची फर्स्ट प्रोफाईलचं पर्सनल इन्फॉर्मेशन झालेली आहे. आता ॲड्रेस इन्फॉर्मेशनमध्ये आपण आलेलो आहोत. आता ॲड्रेस व्हेरिफिकेशन परमनंट ॲड्रेसमध्ये तुमचा जो आधारला असेल तो इथं परमनंट ॲड्रेसमध्ये घेतलेला आहे ॲटोमॅटिकली, जो आधारचा ॲड्रेस आहे ते. ठीक आहे. तर तुमचा आता जो विलेज असेल तो इथं विलेज एंटर करून घ्या. अदरवाईज तुम्हाला इथं नसेल करायचं तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही नाही केलं तरी चालेल, पण मोस्ट ऑफ तुम्ही विलेज टाकून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आता खाली तुम्हाला दिसत असेल बघा, इथं विलेज मी एंटर करून घेतला तर करस्पॉन्डंट ॲड्रेस ॲज पर सेम परमनंट ॲड्रेस, म्हणजे करस्पॉन्डंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम आहे का असं विचारतं आहे. असेल तर तुमचा यस करा, नसेल तर नो करून तुम्ही जिथं आता राहता करस्पॉन्डंट ॲड्रेसमध्ये तो तुम्ही इथं एंटर करून घ्यायचा आहे. त्याचं गाव, डिस्ट्रिक्ट, तालुका वगैरे सगळं टाकून घ्या. पिनकोड टाका. सेव्ह बटनवरती क्लिक करा. तर सेव्ह बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो ॲड्रेस तुमचा ॲड्रेस व्हेरिफिकेशन म्हणजे ॲड्रेस इन्फॉर्मेशन सेव्ह झालेलं आहे. आता इन फादर लाईव्ह म्हणजे वडील जिवंत असतील तर वडिलांचं नाव इथे टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वडिलांचं नाव पूर्ण टाकायचं आहे. वडिलांचं नाव अर्ध तुम्ही टाकू नका, म्हणजे वडिलांचं सरनेम आणि नाव असं तुम्ही टाकू नका. तर वडिलांचं पूर्ण नाव म्हणजे नाव, वडिलांचं नाव त्यांच्या आणि सरनेम असं टाका. त्याच्यानंतर ऑक्युपेशनमध्ये म्हणजे वडील सर्व्हिस करतात का काय करतात हे आता तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे सेकंड ऑप्शनमध्ये. तर मी आता नाव इथं वडिलांचं टाकून घेतलेलं आहे मुलाच्या. त्याच्यानंतर ऑक्युपेशनमध्ये तुम्हाला तर क्लिक करायचं आहे. तर आता इथे वडील त्याचे काय करतात हे आपल्याला विचारतं, म्हणजे तुमचे वडील काय करतात इथं टाकायचं आहे. सर्व्हिस करतात सर्व्हिस, बिझनेस असेल तर बिझनेस, अदर दुसरं कोण असेल तर त्याच्यानंतर इन सॅलरीड असतील तर यस करायचं, अदरवाईज नो करायचं. त्याच्यानंतर आता इन मदर्स लाईव्ह म्हणजे आई जिवंत असेल तर यस करायचं असेल, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर यस करून आपण पुढे जाऊन आईचं पूर्ण नाव, जसं वडिलांचं नाव पूर्ण टाकलेलं आहे आपण तसंच इथं आईचं नाव इथं आपण एंटर करायचं. त्यासाठी यस करा. आईचं जसे पूर्ण नाव असेल ते पूर्ण नाव एंटर करून घ्या. तर आता आईचं पूर्ण नाव एंटर करून घेतलं आहे. तर आता आई सर्व्हिस करत सर्व्हिस करा, किंवा हाऊसवाईफ असेल तर हाऊसवाईफ एंटर करायचं आहे. इन सॅलरीडमध्ये ती हाऊसवाईफ असेल तर नो करायचं आहे आणि सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे. तर अशाप्रमाणे आता तुमचे अदर इन्फॉर्मेशन सेव्ह झालेले आहे. आता आपल्याला करंट कोर्स डिटेल्स टाकायचे आहेत. करंट कोर्स डिटेल्समध्ये तुमचं अकॅडमिक इयर म्हणजे तुम्ही ज्या वर्षात ॲडमिशन घेतले ते ॲडमिशन इयर क्लिक करा. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट स्टेट, त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट आणि इन्स्टिट्यूट तालुका तुम्ही इथं सिलेक्ट करायचं आहे. क्वालिफिकेशन लेवलला तुम्ही डिप्लोमा करत असाल डिप्लोमा, इंजिनिअरिंग करत असाल तर इंजिनिअरिंग. तर इंजिनिअरिंग आता हा मुलगा डिप्लोमा आहे तर डिप्लोमा मी घेतो. त्याच्यानंतर स्ट्रीम, आता इंजिनिअरिंग असेल तर इंजिनिअरिंग, कॉमर्स असेल कॉमर्स, सायन्स असेल सायन्स, असे स्ट्रीम सिलेक्ट करा. त्याच्यानंतर कॉलेज चूज करायचं आहे. कॉलेज नेम आणि स्कूल नेम इथं विचारतं आहे ते चूज करा. त्याच्यानंतर कोर्स कोणता आहे, कोणत्या कोर्सला त्यांनी ॲडमिशन घेतले ते कोर्स टाकायचं आहे. त्याच्यानंतर ॲडमिशन टाईपमध्ये तुम्ही इथं गव्हर्नमेंट कोट्यातून घेतलं असेल किंवा ऑनलाईन ॲडमिशन तुम्ही घेतलं असेल तर इथं कॅप थ्रू ॲडमिशन झाले असं कोटा असं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर CET मेरिट आणि CET स्कोअर विचारते. तुम्ही जर 10वी थ्रू ॲडमिशन घेतलं असेल तर 10चे इथं पर्सेंटेज टाकायचे आहेत. त्याच्यानंतर इथं आता ॲप्लिकेशन ॲडमिशन कॅप IDचं डिटेल्स विचारत आहे. तर तुम्ही जे ॲडमिशन घेताना जे कॅप ID तुम्हाला भेटलेली त्याच्यावरती एक नंबर असेल ॲप्लिकेशन नंबर, तो इथं एंटर करून घ्यायचा आहे. आणि जे कॅप सर्टिफिकेट तुम्हाला दिले असेल, फायनल अलॉटमेंट जे लेटर भेटलं असेल ते इथं तुम्ही अपलोड करून घ्यायचं आहे. तर अपलोड केल्यानंतर तुम्हाला दिसत झालं इयर ऑफ स्टडी, कोणत्या इयरला तुम्ही ॲडमिशन घेताय, डायरेक्ट सेकंड इयर, फर्स्ट इयर असेल तर फर्स्ट इयर. त्याच्यानंतर
कंप्लीट कधी आता कोर्सला कंप्लीट झाला आहे का आता तुम्ही शिकत असाल तर पुशिंग करायचं आहे. ॲडमिशन डेटमध्ये ॲडमिशन डेट कोणती असेल ती ॲडमिशन डेट तुम्ही इथे एंटर करून घ्या. फीजमध्ये सध्या 0च टाका. जर फीज तुम्ही भरली असेल तर पूर्ण इथं फीज टाकू शकता. त्याच्यानंतर फीज रिसिप्ट आता अपलोड करायचे आहे. त्याच्यानंतर रेग्युलर आणि इथे तुम्हाला इथं जनरल अपलोड करायचं आहे आणि सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे. आता तुमचा करंट कोर्स माहिती भरून झालेली आहे. आता फास्ट क्वालिफिकेशनमध्ये एंटर करायचं आहे. आता आपल्याला फास्ट क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही SSC थ्रू घेत असाल तर पहिल्यांदा SSC, त्याच्यानंतर क्वालिफिकेशनमध्ये लेवल म्हणजे SSC, त्याच्यानंतर स्ट्रीममध्ये SSC घ्यायचं आहे. तर SSC कंप्लीट झालेलं आहे. इन्स्टिट्यूट स्टेट महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट टाकून घ्या, तालुका टाकून घ्या, कोर्स SSC. त्याच्यानंतर बोर्डमध्ये येणार महाराष्ट्र स्टेट बोर्ड. त्याच्यानंतर मोडमध्ये येणार रेग्युलर. त्याच्यानंतर ॲडमिशन इयर. आता ॲडमिशन इयर 10वीला कोणत्या वर्षी तुम्ही ॲडमिशन घेतलं तर आता 2020ला घेतलं असेल तर 2020 येणार. जर 2019ला घेतलं 2019, पण 2019ला ॲडमिशन असेल तर 2020ला पासिंग इयर असेल तुमचं. ठीक आहे. तर इथे चुकी करू नका तुम्ही. ॲडमिशन इयर त्याच्यानंतर 1 वर्षानंतर पासिंग इयर असतं. त्याच्यानंतर इथं जो 10वीचा सीट नंबर असेल मार्कशीटवरती तो इथे एंटर करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर फेब्रुवारी मार्चला दिलेली ऑक्टोबरला दिलेली कोणत्या एक्झाम दिलेली ते इथं टाकून घ्या. तुम्हाला आता टोटल मार्क्स किती पडलेले 10वीला ते इथं एंटर करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर व्हॅलिड मार्क्सवरती क्लिक करा. व्हॅलिड मार्क्स नाही झाले तर ओकेवरती क्लिक करा. त्याच्यानंतर टोटल मार्क्स म्हणजे किती मार्कापैकी एक्झाम होती, म्हणजे 500 पैकी होती 600 पैकी होती, तर 500 पैकी असेल तर 500 पैकी तो 500 एंटर करून घ्या. त्याच्यानंतर सिलेक्ट रिझल्टमध्ये सिलेक्ट दिसत असेल तिथं क्लिक करा आणि त्याच्यात तुम्ही पास असं दाखवा. पास झाल्यानंतर तुम्हाला पर्सेंटेज मॅच करून घ्यायचे आहेत. पर्सेंटेज मॅच झाले पाहिजेत. अटेम्प्ट्समध्ये पहिल्या अटेम्प्ट्समध्ये तुम्ही पास झाला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं SSC मार्क्सची PDF इथं अपलोड करायची आहे किंवा फोटो अपलोड करायचा आहे. ठीक आहे. तर जर गॅप त्याच्यानंतर तुम्हाला आता सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आता सेव्ह बटनवरती क्लिक झालेलं आहे. त्याच्यानंतर आता 10वीनंतर तुम्ही काय केलं आहे, डायरेक्ट सेकंड इयरसाठी घेतलं ॲडमिशन, याचा ITI केला आहे किंवा HSC केले. तर आता सेकंड पास्ट क्वालिफिकेशन काय आहे तुमचं तर HSC किंवा ITI. तर आता ITI असेल तर वोकेशनल कोर्स. त्याच्यानंतर स्ट्रीममध्ये ऑदर कंप्लिटेड आहे. इन्स्टिट्यूट स्टेट महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट टाकून घ्या, तालुका टाकून घ्या त्या स्कूलचा. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल तुमचा ITI कोणता आहे तो इथं सिलेक्ट करून घ्या. तुम्ही कोणत्या ITIमध्ये होता तो. त्याच्यानंतर कोर्समध्ये तुम्ही कोणता कोर्स केलेला ITIचा तो कोर्स तिथं टाकून घ्या. ठीक आहे. त्याचा कोर्स ITI टाकून घेतल्यानंतर त्याच्यानंतर बोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये NCVTमध्ये क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मोड रेग्युलर. त्याच्यानंतर पासिंग इयर कोणतं पासिंग असेल ते ॲडमिशन नंतर पासिंग इयर तुमचं. ॲडमिशन इयर नेहमी पासिंग इयरच्या अगोदर, जर 2 वर्षाचा असेल तर 2 वर्षाच्या अगोदर, म्हणजे जर 2020ला असेल तर 2022ला तुम्ही पासिंग इयर असाल. ठीक आहे. त्याच्यानंतर रिझल्ट पास. त्याच्यानंतर पर्सेंटेज टाकून घ्यायचे आहेत तुमच्या ITIमध्ये किंवा 12वीमध्ये किती पर्सेंटेज पडलेत. अटेम्प्ट्स 1. त्याच्यानंतर ITIचे मार्कशीट असेल तर दोन्ही मार्कशीट तुम्हाला एकत्र करून लावावं लागतील. 2 वर्षाचा ITI असेल तर तुम्हाला 2 मार्कशीट एकत्र PDF बनवून तुम्हाला इथं अपलोड करावं लागतील आणि त्याचा ॲव्हरेज मार्क्स तुम्हाला इथं पर्सेंटेजमध्ये टाकावं लागेल. त्याच्यानंतर सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुमचं पास्ट क्वालिफिकेशन इथं झालेलं आहे कंप्लीट. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला हॉस्टेलरमध्ये जायचं आहे. आता तुम्हाला हॉस्टेल डिटेल्समध्ये जायचं आहे. तुम्ही हॉस्टेलर असाल तर हॉस्टेलवरती क्लिक करा. डे स्कॉलर असाल तर डे स्कॉलरवरती क्लिक करायचं आणि सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आता डे स्कॉलर आहे हा मुलगा, तर डे स्कॉलरवरती क्लिक करून मी सेव्ह केलेलं आहे. आता आपल्याला स्कीम अप्लाय करायचं आहे. स्कीम अप्लाय करण्यासाठी ऑल स्कीमच जायचं आहे. हा मुलगा ऑल ओपन कास्टचा आहे, तर इथं डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन सिलेक्ट करायचा आहे, तो डिप्लोमाचा असल्यामुळे. आणि त्याची स्कीम आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती. तर आता त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिसत असेल ॲप्लिकेशन रिन्युअल, तर इथं नो करा. त्याच्यानंतर तुम्ही याच्या अगोदर कुठली स्कॉलरशिप घेतली का नो. फॅमिलीमध्ये किती लोकांनी स्कॉलरशिप घेतली तर पहिलाच आहे तिथं फर्स्ट करा. एक इथं तुम्हाला हमीपत्र जोडायचं आहे. ते हमीपत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, ते भरून तुम्ही इथं अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर EW असेल तर EWSवरती क्लिक करा, नसेल तर नो. TFW असेल तर TFWSवरती क्लिक करा, नसेल तर नो. ठीक आहे. त्याच्यानंतर असा फॉर्म ओपन होईल. सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही इथून चेक करून घेऊ शकता तुमचे बरोबर अपलोड झालेत का. ठीक आहे. एकदा तुम्ही चेक करून घ्या. फॉर्म सबमिट करायच्या अगोदर सर्व डॉक्युमेंट्स बरोबर आहेत का.
नसेल, काही करेक्शन असतील तर तुम्ही इथून परत रिटर्न जाऊन बॅक जाऊन तुम्ही तो परत सगळं डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. ठीक आहे, सगळे डॉक्युमेंट बरोबर आहेत तर टिक करा, आय ॲग्री करून सबमिट बटनवरती क्लिक करा. तर तुमचं आता ॲप्लिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे. तर सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म जर आता डाउनलोड करायचा असेल तर माय ॲपलेट स्कीम्समध्ये यायचं आहे. माय ॲपलेट स्कीममध्ये आल्यानंतर व्ह्यू फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. याच्यावरती खाली स्क्रोल डाऊन करून तुम्हाला इथून प्रिंटआउट सेव्ह करून घेता येईल. त्याच्यानंतर इथं सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं नाव देऊन तुम्ही डेस्कटॉपवरती किंवा डाउनलोड्समध्ये तुम्ही सेव्ह करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही PDF त्याची बनवून फॉर्मची कॉलेजमध्ये 2 सेट किंवा 1 सेट जसे रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंट अपलोड अटॅच करून तुम्ही कॉलेजमध्ये सबमिट करून टाकायचं आहे. त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला फायनल स्टेटस त्याचा कळून येईल. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.